लिंक कुणाकडून मिळाली? किती दिवसानं रश्मी ज्योती मॅडमांचं स्वागत चाललंय, त्याच्यामुळे ना किती कुणाकडनं लिंक मिळाली आणि काय काय चेंजेस झाले, का वाटलं आपण करावं. थँक्यू थँक्यू ऑल शतायश्री फॅमिली. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी रश्मी राजन साने, मला ज्योती पण ओळखतात. मला लिंक दिली प्रतीक्षा हडकर मॅडमनी. हॅलो, मला लिंक दिली प्रतीक्षा हडकर मॅडमनी. मला धुळीची ॲलर्जीचा भरपूर त्रास होता. दुकान असल्यामुळे रस्त्यावरच्या धुळीचा मला भरपूर त्रास व्हायचा आणि त्यामुळे खोकला भरपूर 12-13 वर्ष मी खोकल्याचा भरपूर त्रास व्हायचा. झोपायला गेली की जास्त खोकला वाढायचा आणि भरपूर डॉक्टर्स वगैरे भरपूर केले आणि डिसेंबर पासून मला असं खोकताना असं दम्यासारखा त्रास सुरुवात झाला. डॉक्टर म्हणाले तुम्हाला पंप चालू करायला लागेल. म्हणून मी हडकर मॅडमच्या जाऊन मला म्हणाल्या की आमच्या मोठ्या बहिणीकडे डॉक्टर येतात, त्यांच्याकडे जाऊन तरी बघ. मी त्यांच्याकडे गेले, त्यांनी मला अफ्रेश सांगितलं. मी अफ्रेश घेऊन 1 महिना अफ्रेशवरच पूर्ण माझा खोकला 3ऱ्या दिवशी कमी झाला आणि खूप फरक पडला. नंतर मला वाटलं की आपल्याला अजून काही काही त्रास आहेत. मायग्रेनचा त्रास होता, औषधं घेऊन व्हाईट डिस्चार्ज सुरू झाला होता, ऍसिडचा भरपूर त्रास व्हायचा आणि मला वाटलं की आपण आपल्यावर काम करावं म्हणून अजून मी मग न्यूट्रिशन 1 महिन्याचं सुरू केलं आणि त्यामध्ये भरपूर फरक पडला. आणि लगेच मी म्हणजे बाबांना पण शुगरसाठी म्हणजे लिंक ऐकून मला वाटलं की बाबांची पण शुगर कमी होणार. बाबांना पण मी जॉईन केलं, त्यांना पण सुरुवात केली न्यूट्रिशन. त्यांना पण 1.5 महिन्यात त्यांची शुगर कमी झाली आणि म्हणजे मुलगा पण वजन कमी होतं, त्याचं पण वजन वाढलं. सगळ्यांनाच चालू केलं. वेट गेन मध्ये त्याला उतरवलं, त्याचं पण 5 किलो वजन वाढलं आणि बहिणीला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होता, तिला पण ते चालू केलं. सगळ्यांना फरक पडला. आईला गुडघ्यांचा त्रास होता. बाबांना आमच्या शुगरमुळे झोप नव्हती, त्यांना पण झोप व्यवस्थित. सगळे आम्ही हॅप्पी आणि हेल्दी आहोत. थँक्यू शतायुषी फॅमिली. आणि मला प्रसाद सरांनी फुल कॉन्फिडन्स दिला की ह्यात तुम्हाला बरंच शतायुषीला जोडलात ना, आता तुम्हाला बरंच सगळं हे होणार, तुमची स्वप्न पूर्ण होणार, तुम्ही काम करा, सगळं काही तुम्हाला हे होईल. थँक्यू प्रसाद सर, थँक्यू हडकर मॅडम, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल शतायुषी फॅमिली. ओके लक्ष्मीताई, किती लोकांना मदत केली आतापर्यंत? मी 5 लोकांना मदत केली. लिंक देत असते बऱ्याच जणांना दुकानात असतं बोलता बोलता. कोणी मला विचारलं बाबा कसे आहेत, पहिल्यांदा बाबा दुकानात जायचे माझ्यासोबत ना, आता तेवढे नसतात. त्यामुळे मला विचारतात बाबा कसे आहेत, म्हटलं बाबा आता मस्त आहेत. पहिल्यांदा म्हटलं भरपूर शुगरने त्रस्त होते, कंटाळले औषधं घेऊन. आता म्हटलं मस्त. मग शुगर त्यांची कशी गेली, मग मी त्यांना बाबांचे 2-3 महिन्याचे माझे रिपोर्ट आहेत मोबाईलमध्ये, मग फोटो दाखवते, हा बघा, हा एवढा, हा एवढा, हा एवढा, असं दाखवते मी. मग ते म्हणतात आम्हाला तरी सांग, मग त्यांना लिंक वगैरे पाठवते मी. येस, हा, लोक येतातच, भेटतातच, विचारत पण असतात. फक्त आपण प्रॉपर लोकांना जर द्यायचं ठरवलं, मदत करायचं ठरवलं तर आपण करू शकतो. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण रश्मी साने ताईंसाठी. अख्खी फॅमिली हेल्दी होऊ शकते. एक व्यक्ती जर स्वतःवर काम करायला लागली ना, तर सगळी फॅमिली हेल्दी होऊ शकते. ओके, अजून एक आपण वेलकम करणार आहोत. सुनीता कोण आहेत? संगीता पाटील पण गेल्या काय? सुनीता कोष्टी. सुनीता कोष्टी दिले ना तुम्हाला, कोस्ट करा ना ताई, करा ना त्यांना स्पॉटलाइट. माझ्याकडनं होईना ताई. कसं काय होईना? हो तेच बघा. सुनीता कोष्टी बघाव दिसतायत का? येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आणि वेलकम करणार आहोत शतायुषी फॅमिली मध्ये. सुनीता ताई, तुमचं सहर्ष स्वागत आहे. सुनीता ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, कशासाठी आपण शतायुषी ग्रुप जॉईन केला? माझं नाव सुनीता अनिल कोष्टी. मी विजयकांत पाटील यांच्याकडून केलं. बर, कशासाठी केलं? माझं वजन वाढल्यामुळे मी केलेलं आहे. ओके, किती दिवसापासून? 22 मे पासून चालू केलं. ओके, 22 तारखेपासून आतापर्यंत काय किती फरक पडलाय? 1-2 किलोचा फरक पडलाय. ओके, बाकी हलकं वाटायला लागले, फ्रेश वाटायला लागले? होय. किती किलो वजन कमी करायचंय सुनीता ताई? माझं 30 किलो वजन कमी करायचं. ओके.
ओके, आता कॉन्फिडन्स आहे, व्यवस्थित आहे. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण सुनीता कोष्टीताईंसाठी. आणि आता मस्त पैकी मालतीताई, हडकरताई कोण आहेत का? कारण काय आहे माहितीये का, आज विजय कांबळे सरांचा बर्थडे आहे. त्यामुळं बर्थडेला विदाउट सेलिब्रेशन कसं होणार, आणि सकाळी सकाळी एवढ्यांच्या बरोबर सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. कारण विजय कांबळे सरांना तर शतायुषी फॅमिली म्हणजे आवडतेच, आणि शतायुषी फॅमिली लय मोठं बॅकबोन्स आहे त्यांच्यासाठी. ओके, त्यामुळं तुमचं म्हणून तुम्ही सगळेजण शुभेच्छा देणं लय गरजेचं आहे. विजय कांबळे सर, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छा. हैप्पी बर्थडे साल, बिना लाठी बिना काटी बिना मेडिसिन, हार्ट तो 25 साल का हो गया अभी जन्मदिन. अरे ऐका रे कोणतरी भवशतायुषी पुण्यकर्मणा कीर्तिमर्जना कीर्तिमर्जय जीवनन्तव भवतु सार्थकम् भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. खूप खूप शुभेच्छा दादा. वा वा वा, भारी. चलो. विजय सर, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय काय चेंजेस तुमच्यातले, काय काय स्थित्यंतर म्हणायला पाहिजेत ना आपण. येस, खूप खूप शुभेच्छा विजय कांबळे सर. थँक्यू ताई. मी विजय कांबळे, बदलापूरहून आहे. एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद मला ज्या अर्थी मिळतात त्या अर्थी माझं एक गोल सेटिंग आहे. ते गोल सेटिंग नक्कीच पूर्ण होईल अशी मला खात्री आहे, आणि आता तर फारच खात्री झालेली आहे. ते गोल सेटिंग जे आहे ते निव्वळ आणि निव्वळ फक्त आणि फक्त ह्या शतायुषी फॅमिलीमुळेच झालं. हे म्हणजे कुठेतरी मी लिहूनच ठेवलेलं, माझ्या डायरी आहेत त्या डायरीमध्ये मी लिहून ठेवलेलं की जर का मला ही शतायुषी फॅमिली मिळाली नसती तर आज विजय कांबळे तुमच्या समोर नव्हता. तर मी बाय बॅकग्राऊंड पोलीस खात्यामध्ये काम करतो. 2000 साली पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला लागलो. परंतु आज तुम्ही जो विजय कांबळे बघताय तो त्याच्यामध्ये ताईंनी जसं बोलत स्थित्यंतर जे आहे ते स्थित्यंतर फार ड्रॅस्टिक चेंजेस झालेले आहेत. एवढे चेंजेस झालेले आहेत की मला वाटतं मी अजूनही कुठेतरी कमी पडतोय माझ्या चेंजेस मध्ये काम करण्यासाठी. त्याच्यावर सुद्धा मी वर्क करतोय. चेंजेस एवढे झालेले आहेत की विजय कांबळे पहिल्यांदा अडदान स्वभावाचा होता. म्हणजे एकदम पोलीस खात्यामध्ये जी अडदांड वृत्ती असते, एखाद्या चोराला ठोकणं, मारणं, धरणं, शिव्यागाळी करणं, हे सगळं काही करून होतं. सगळ्या प्रकारचं काम मी केलेलं होतं, आणि त्याच्यामुळं तो जो अडदाणपणा होता आणि शरीरामध्ये ती एक खुमूक होती, आपल्या दम म्हणतात त्याला किंवा खुमखुमी म्हणतात, ती खुमखुमी लिटरली होती. आणि त्या पद्धतीने मी माझं वागणं चालू होतं. परंतु 2014, 15, 2017, 18 आणि 2022 ही जी वर्ष आहेत, ह्या वर्ष माझ्या आयुष्यामध्ये फार 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 महत्वाची वर्ष होऊन गेली. कारण का ह्या 5 वर्षामध्ये मला 6 हार्ट अटॅक आले होते, आणि 6 हार्ट अटॅक मध्ये मी तरुण पोळून कसं ते पुरी तव्यामधून तळून बाहेर काढतात ना, त्या पद्धतीनं मी तळून पुरून सगळं बाहेर आलो होतं. परंतु ती जी खुमखुमी होती ती खुमखुमी काही गेली नव्हती. ती खुमखुमी गेली शतायुषी फॅमिलीला आल्यानंतर. 2022 मध्ये मी शतायुषी फॅमिलीला जॉईन झालो. माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर सुनीता झपाटे, यांनी मला ही लिंक दिली. परंतु तिने फक्त लिंकच दिली, परंतु जे पालन पोषण संगोपन जे केलं 4 व्यक्ती, त्या 4 व्यक्तींनी माझं संगोपन केलं, आणि त्याच्यामुळेच मी आज तुमच्या पुढं हे बोलायचं धाडस करतोय. डॉक्टर प्रसाद पाटील, पद्मजाताई
अनिल दादा, सुजाताताई आणि सगळ्यात मोठा जो रोल आहे तो शेट्टी सरांचा आहे आणि तुम्हा सर्वांचा आहे. आणि तुम्ही सर्व जर नसतं या ठिकाणी तर कदाचित मी कुठंतरी भरकटलेलो असतो. वादळामध्ये कसं एखादं चिटपाखरू किंवा कागद असा उडून जातो त्या पद्धतीनं कदाचित मी उडून गेलो असेल. कारणं ही तशीच होती आणि त्या कारणामुळं मी फारच भरकटलेलो होतो. ते 5 अटॅक येण्याची कारणं ही तशीच होती. एक मुळात कारण म्हणजे माझं खानपान एकदम व्यवस्थित नव्हतं. मी कसाही खायचा, कधीही खायचा, केव्हाही खायचा, काहीही खायचं, हे एक होतं. दुसरं महत्वाचं आहे की माझा चिडखोर स्वभाव होता. मी फार चिडायचो. म्हणजे धाप नावाचा एक प्रकार होता माझ्या घरामध्ये. तो फार मला आठवतंय, मी शेअर करतो ते सगळं. वाढदिवस आहे माझा त्याच्यामुळे, की माझ्या मुलाला मी मारलं होतं. एवढं मारलं होतं, कविताला पण माहिती आहे, की रोहित आहे मोठा मुलगा रोहित. एवढा राग होता. त्याने एक चूक केली होती. त्या चुकीची शिक्षा मी त्याला दिली होती. त्या शिक्षेमध्ये कविताला मी फोडून काढलं होतं. एवढा सतत राग होता मला. परंतु आज जर आपण भूतकाळात पण बघितलं आणि ह्या गोष्टींच्याकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे आपण करत होतो ते कदाचित चुकीचं होतं. त्यावेळेला कोणी आम्हाला सांगायला नव्हतं कशा पद्धतीनं राहायचंय, कशा पद्धतीनं वागायचं आहे, कशा पद्धतीने जगायचं आहे. पण आता ज्या वेळेला 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेला नॉलेज यायला लागलं त्यावेळेला पाठीमागोळून पाहिल्यानंतर खरोखर दुःख होतं की खरोखरच मी त्या पद्धतीनं वागायला नाही पाहिजे होतं. अशी बरीच उदाहरणं माझ्या आयुष्यामध्ये आहेत. अशी बरीच उदाहरणं माझ्या जीवनामध्ये घडत गेलेली आहेत. आणि त्याच्यातून एक वेळ अशी होती की कुठंतरी हे आयुष्य संपवायला पाहिजे आपल्याला, अशा पद्धतीचं मनामध्ये विचार यायचे. परंतु थँक्स टू 87 फॅमिली, थँक्स टू सुजाताताई, थँक्स टू अनिल दादा, थँक्स टू पद्मजा पाटील ताई आणि प्रसाद सर, की ह्यांनी मला जो ओलावा दिला आणि त्या ओलाव्यातून आज मी तुमच्या समोर उभा आहे. त्याच्यामुळेच मागील काही दिवसापासून, काही वर्षापासून मला जे जगायला जी संधी मिळालेली आहे आणि खरोखर मी आयुष्य म्हणजे नक्की काय असतं ह्याचा मी प्रत्येक वेळोवेळी पावली घेत आहे आणि अजूनही घेतोय. अजूनही ती शर्यत संपलेली नाही. त्या शर्यतीनं म्हणे कासव जिंकतं, सशासारखं पळायचं नाही तर कासवाच्या गतीनं का होईना पण आयुष्याचा जो गोल आहे तो गोल सेट करून ठेवलेला आहे तो मला जगायचा आहे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना की मला हे 5 हार्ट अटॅक आलेले आहेत. त्यातलं सगळ्यात मोठा हार्ट अटॅक म्हणजे माझ्या चुकींच्यामुळं मी ह्या 87 फॅमिलीला 2022ला जॉईन झालो. तेव्हा पण मी आपलं फ्युएल वगैरे सगळं घ्यायचं. परंतु कॉन्शियस माइंड मध्ये काही घटना असतात तुमच्या किंवा कॉन्शियस माइंड तुमचं मान्यच करत नाही की काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत किंवा काही गोष्टी नाही करायच्या आहेत. परंतु मीही तसाच होतो. डॉक्टरांनी सांगत होते, मला पद्मजाताईंनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या शरीराकडे एवढं सगळं झालेलं आहे, एवढं सगळं तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही थोडंसं लक्ष द्या. परंतु मी काही लक्ष दिलं नाही आणि 12 ज्योतिर्लिंगाचं शेवटचं ज्योतिर्लिंग जे केदारनाथला होतं ते करण्यासाठी मी ज्यावेळेला गेलो तिथं मला सगळ्यात मोठा हार्ट अटॅक आला आणि मला डायरेक्ट मुंबईला येऊन माझं बायपास सर्जरी करावी लागली. 12 सप्टेंबर 2024ला माझी बायपास सर्जरी झाली आणि बायपास सर्जरी झाल्यानंतर माझे डोळे खाडकन उघडले. कारण ती सर्जरी करताना तो एक शेवटचा सीन असतो ज्यावेळेला तुम्हाला हॉस्पिटलच्या आतमध्ये ऑपरेशनला ज्यावेळेला घेऊन जातात आणि ऑपरेशनला घेऊन जाताना डॉक्टरांनी माझी पत्नी आणि मुलगा आणि माझा भाऊ होता साईडला त्यांना भेटायसाठी बोलवलं होतं की परिस्थिती अशी होती हाय रिस्क मध्ये माझं ते ऑपरेशन करायचं होतं. कारण का गेलेला किती टक्के हार्ट काम करत होतं सांगा? रिस्क मध्ये काम करत म्हणजे हार्ट माझं फक्त 5% काम करत होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये आम्ही ह्याला व्हेंटिलेटर वगैरे आमच्या शक्तीचा प्रयत्न करून आम्ही ह्यांचं ऑपरेशन करणार आहे. तुमची संमती लागेल. त्यावेळेला मिसेसनी आणि मुलांनी ती संमती दिली होती. ठरवलं होतं असं की एकतर जाईल किंवा परत तर येईल. कारण का ऑपरेशन एवढं हाय रिस्क मध्ये होतं. कारण का 5 ठिकाणी जे माझ्या पायाच्या ज्या नसा काढलेल्या आहेत, 2 नसा काढलेल्या आहेत ते हृदयाच्या 5 ठिकाणी जॉईन केलेले आहेत आणि ते अगोदरचे जे सगळे ब्लॉकेज होते माझ्या 6 स्टेन आतमध्ये होत्या, 3 अँजिओप्लास्टी झाल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या ब्लॉकेज झाल्या आणि त्याच्यामुळं हा हाय रिस्क ऑपरेशन केलं होतं. 12 तास साधारणतः 10.5 तास ऑपरेशन चाललं. 12 वाजता मला आतमध्ये घेतलं, रात्री 10:30 वाजता बाहेर ज्यावेळेला काढलं आणि तो जो जायचा प्रसंग होता तो जायच्या प्रसंगाला मला एक घटना घडली होती ती मी आज इथं शेअर करतो. पत्नी समोर होती, मुलगा समोर होता. पत्नी आणि माझं मागील 2 वर्षापासूनच काही ठिकाणी पॅचअप झालं नव्हतं परंतु तो
जो एक क्षण होता माझा, त्या क्षणासाठी त्या क्षणामुळेच मी कदाचित परत आलो असेल. आणि दोघांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेला अश्रू होते की मी ज्यावेळेला ऑपरेशनला जात होतो त्यावेळेला पत्नी आली आणि पत्नीनं आपसुकून मला मिठी मारली. आणि त्यावेळेला मला वाटलं की अरे आपल्याला ह्यांच्यासाठीच जगायचं आहे आणि ह्यांच्यासाठीच परत यायचं आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेला ऑपरेशन थिएटरला गेलो आणि सही सलामत बाहेर आलो, सही सलामत जसं बाहेर आलो, माझं एवढं मोठं बिगेस्ट ऑपरेशन डॉक्टर सतीश जावळेकर यांनी केलं. 3ऱ्या दिवशी मला चालायला लावतं, 5व्या दिवशी मी चालायला लागलो. आणि आज तुमच्या समोर जवळजवळ 6 ते 7 महिने झाले. 7 महिन्यानंतर एकदम मी ठणठणीत आहे. ताई म्हणतात मला की तुम्ही जास्त ठणठणीत राहू नका, थोडंसं बॅकफुटला या. अजून मी बॅकफुटला येतोय आणि काम करतोय. माझे सगळे मित्र, माझे सगळे आहेत, त्यांनाही माझं हे ड्राफ्टिक चेंजिंग जवळजवळ सगळ्यांना माहिती झालंय. जो मनावरती जो आघात असतो अगोदरच्या काळामध्ये, भूतकाळामध्ये, तो माझ्यावरती झाला होता. तो आता शतायुषी फॅमिलीमुळे जवळजवळ कमी व्हायचा प्रयत्न करतोय. शिकायचं बघतोय, जीवन काय आहे ते जगायचं बघतोय. आणि हे सगळंचे सगळं जे काय आहे ते सगळंचे सगळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सर्वांच्या प्रेरणेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या माझ्यासाठी असलेल्या सगळ्या शुभेच्छामुळे हे सगळं घडतंय. थँक्स टू शतायुषी फॅमिली, थँक्स टू ऑल ओव्हर यू. थँक्यू मॅडम. विजय सर, ते नागपूर काय कुठे गेला होता ते बोलायचं राहूनच गेलं. मॅडम तो एक किस्सा फार जबरदस्त आहे. 4 जानेवारी 2022ला कविताचा वाढदिवस होता आणि कविताचा वाढदिवस होता आणि तिने एक मला त्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आमचं एक काहीतरी डिस्प्यूट झालं होतं आणि त्या डिस्प्यूटच्या दिवशी तिने मला एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्या स्टेटमेंटचा माझ्या मनावरती एवढा जबरदस्त आघात झाला, एवढा आघात झाला. मी ऑन ड्युटी माझी गाडी काढली आणि वाट फुटेल तिकडे पळत सुटलो, वाट फुटेल तिकडे जायला लागलो. एवढा मनामध्ये विचार होता की जिकडं जाईल तिकडं गेलो. 24 तास सतत गाडी चालवली. 24 तास सतत गाडी चालल्यानंतर मला ज्यावेळेला झोप यायला लागली त्यावेळेला मी गाडी थांबली तर ते स्टेशन होतं नागपूर. मी टिटवाळा ते नागपूर नॉनस्टॉप गाडी चालवत गेलो होतो, कारण का ती जी डोक्यामध्ये एक कॉन्शियस माइंड मध्ये ते एक भरलं होतं आणि त्या भरल्यातून मला रिव्हर्स काय येता आलं नाही आणि त्या टेन्शन मध्ये मी टिटवाळा ते नागपूर असा प्रवास केला होता. मला माहित नव्हतं ते नागपूरच आहे का काय. ज्यावेळेला माझी गाडी थांबली त्यावेळेला 2 लोकांनी मला तिथल्या बाजूच्या लॉज मध्ये घेऊन गेले. मला तिथंच झोपवल्यानंतर माझं आयडेंटिफिकेशन इकडं ज्यावेळेला टिटवाला पोलीस स्टेशनला असताना मी मिसिंग आहे, कारण का मी फोन बंद करून ठेवला होता आणि मी मिसिंग आहे म्हणून सगळ्यांची शोधाशोध 24 तास चालू होती. ज्यावेळेला माझं फोन एकाने कोणीतरी तिथं चालू केल्यानंतर माझं लोकेशन नागपूर आलं. डॉक्टर तत्काळ आमच्या PI साहेबांनी 2 लोक विमानाने नागपूरला पाठवले आणि मला विमानाने नागपूरवरून टिटवायला घेऊन आले. माझं जे मूळ कारण आहे ते फक्त सुजाताताईंना माहिती आहे आणि त्या मूळ कारणामुळं माझं तसं झालं होतं आणि आज त्या कारणातून पुन्हा नव्यानं उभारी देण्याचं काम पण सुजाताताईंनीच केलंय. सुजाताताई थँक्स, तुम्ही माझ्या त्यावेळेला घरी येऊन मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, कारण का मी शतायुषी फॅमिलीमध्ये होतो. दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी असतो तर मला हे असलं कुणी काही सांगितलं नसतं. आणि निव्वळ तुमच्या एका ते शब्द मला अजूनही आठवतात आहे की तुम्ही जगा, तुम्ही जगल्यानंतर तुमची फॅमिली ऑटोमॅटिक जगते. हा जो काही शब्द मला तुम्ही कानमंत्र दिला त्या एका कानमंत्रामुळेच मी आज ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये. थँक्यू ताई. येस, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. विजय सर, एक सांगायचं राहून गेलं, कितवा वाढदिवस आहे? तसं पाहायला गेलं तर मला 51 कम्प्लीट झाले, 51 वर्ष कम्प्लीट झालेली आहेत. 50वा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा केला होता मागच्या वर्षी, पण आज 51 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आणि 51व्या वर्षी जी काय स्थित्यंतर तुम्ही म्हणता, 96 किलोचा मी होतो. 96 किलोवरून मी 62 किलोवरती गेलो ऑपरेशन झाल्यानंतर आणि 62 किलोवरती पुन्हा मी आता नव्याने 71 किलोवरती मध्ये वेट गेन मध्ये आहे. आणि वेट गेन मध्ये असताना जी काही तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचे आहे ते स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न मी अजून करतोय. बरेच अजून बदल करायचे आहेत, बऱ्याच मनावरती काम करायचं, बऱ्याच लोकांचं आयुष्य सुदृढ करायचं आहे. आणि एक असं ठरलंय की 6 अटॅक आलेला माणूस, 1 बायपास झालेला माणूस ज्यावेळेला समोर लोकांच्या रोल मॉडेल म्हणून जातो, ते रोल मॉडेल होण्याचं स्वप्न माझं आहे. आणि मी ते शतायुषी मध्ये मला वाटत नाही मला शतायुषी मध्येच ते साध्य करायचं आहे. आणि तुमच्या सर्वांचा जर आशीर्वाद असेल, प्रेरणा असेल तर नक्कीच होईल. थँक्यू ताई. विजय सरांनी 51 वर्ष जगल्यात, अजून 51 वर्ष त्यांचा गोल आहे ना, तो 102 वर्षाचा. 102 वर्षाचा आता निम्मा टप्पा झालाय.
आता निम्मा टप्पा काही गोल होता तो बाकी आहे. 40 वर्ष पेन्शन खाण्याचा होता. तुम्ही 40 वर्ष नाही म्हटला, तुम्ही म्हटलं की नाही विजय सर 40 नाही, तुम्हाला 42 वर्ष पेन्शन खायचे आहे आणि कदाचित 42 वर्ष पेन्शन खाण्यात लोक आजकाल बोलतात. मी लोकांना नेहमी जातो, ज्यावेळेला समाजामध्ये जातो त्यावेळेला त्यांना बोलतो मी की तुम्ही किती वर्ष जगणार, तर ते म्हणताय की नाही ते 60 लय झालं, 70 तर अभाव झालं, 80 तर डोक्यानं पाणी गेलं, अशी लोक म्हणतात. म्हणजे लोकांना म्हणजे तुम्ही किती वर्ष जगतात हे सांगायला सुद्धा भीती वाटते. आणि माझं असं मत आहे की ज्यावेळेला 27 फॅमिलीमध्ये तुम्ही याल त्यावेळेला हे धारिष्ट तुमच्यात येतं की तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे. आपलं ब्रीदच आहे, विना लाटी विना काठी 100 वर्ष आयुष्य. आणि ह्या एका ब्रीद वाक्यामुळे कदाचित मला सुद्धा तोच स्वरूप येतं. आणि नुसतं म्हणा, तुम्ही नुसतं सांगता की नुसतं म्हणावं, तुम्ही नुसतं म्हणा, म्हटल्यानंतर जी एनर्जी येते ती कुठंच येत नाही. पण हल्ली लोक म्हणायला पण तयार नाहीत, कारण का त्यांना ते धारिष्ट होत नाही झाले त्यांचं. मी 80 वर्ष जाणार हे लोक म्हणणं झालेले आहेत. काय करायचं एवढं वर्ष, कसं जगायचं हे त्यांना माहित नाही. आणि ज्यावेळेला 27 फॅमिलीमध्ये ज्यावेळेला ती लोक येतात त्यावेळेला त्यांना म्हणण्याचं धारिष्ट येतं की मला 100 वर्ष जगायचं आहे. कमीत कमी हे म्हणतात तरी, बाहेरचे लोक म्हणत पण नाहीत ताई. यस, सेल्फ कॉन्फिडन्स जो स्वतःवर पाहिजे ना विश्वास, तोच नाही झालाय. स्वतःवरचा विश्वास. एक मी तुम्हाला सांगू काय, विजय कांबळे सरांचं लाईफचा एक्सपिरियन्स म्हणजे एक मस्तपैकी पिक्चर निघेल. पिक्चर मी म्हणते, पुस्तक नव्हे, पिक्चरच निघेल. ओके, काय माहिती एक्सपिरियन्स मी सांगितलेला आहे. अजून 50% एक्सपिरियन्स मी ज्यावेळेला अजून नाही दिलेला. लाईफ मध्ये खूप चॅलेंज येतात बरं का. ह्यांना काय होतं की ह्यांच्या घरच्यांची पुण्याई म्हणा, सगळ्यांची पुण्याई, की त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तो जो क्षण होता ना, विजय कांबळे सरांचा फोन स्विच ऑफ होता, एवढी सगळ्यांची पळापळ चालू होती, हे सगळं जे गोंधळ होता ना, ते आपल्या पण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असा एक क्षण सारखं सारखं येत असतो. तो तुमची परीक्षा घेण्यासाठी, तुम्ही किती परिस्थितीला सामोरे जाता का पळपुटे आहात हे बघण्यासाठी. मग तो क्षण छोटा असो अगर मोठा, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येणारा क्षण काही जणांना एवढासाच वाटतो, लाईट घेता, आणि काही जणांना एवढा वाटतो कारण मला कोणी